ब्रह्मदेवाच्या आकाशगंगेत ब्रह्मपुरी हे अंतराळ शहर निर्दयी महिषासुराच्या नेतृत्वाखालील दुष्ट यंत्रमानवांनी वेढले होते. शहराच्या संरक्षणाचा भंग झाला आणि रोबोट्सने रस्त्यावर उद्ध्वस्त केली, मृतदेह आणि घरे उद्ध्वस्त केली. शहराच्या मध्यवर्ती मंदिरात आश्रय घेत नागरिकांनी दहशतीने पळ काढला. महाराजा वासुदेव आणि त्यांची परिषद रोबोटिक टोळीने वेढलेली होती. यंत्रमानव बंद झाले, त्यांच्या लेझर तोफा चार्ज होत आहेत. ब्रह्मपुरीचे नशीब लटकले आहे. सर्व आशा हरवल्यासारखे दिसत असतानाच एका तेजस्वी प्रकाशाने आकाश प्रकाशित केले. विश्वाचे रक्षणकर्ते भगवान विष्णू यांनी आपल्या भक्तांची विनवणी ऐकली होती. दुष्ट यंत्रमानवांपासून ब्रह्मपुरीचे रक्षण करण्यासाठी त्याने आपल्या दोन महान योद्धा जय आणि विजय यांना बोलावले. दैवी शस्त्रे आणि चिलखतांसह जय आणि विजय शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज होऊन शहरावर उतरले. यंत्रमानव त्यांच्या लेझर तोफांसह आणि धातूच्या शरीरासह भयानक दिसत होते, परंतु दोन योद्धे निडर होते. जय संगणक हॅकिंगमधील त्याच्या निपुणतेने रोबोट्सच्या मेनफ्रेममध्ये घुसखोरी करून त्यांचे संरक्षण अक्षम केले. विजयने लेझर तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवून एक शक्तिशाली लेसर गन चालवली आणि अचूकतेने रोबोट नष्ट केले. जय आणि विजय परिपूर्ण सामंजस्याने लढत असताना लढाई सुरूच होती. यंत्रमानव योद्ध्यांच्या कौशल्य आणि दैवी शक्तीशी जुळणारे नव्हते. एक एक करून रोबोट्स पडले, त्यांचे धातूचे शरीर जमिनीवर कोसळले. शेवटचा रोबो नष्ट होताच ब्रह्मपुरी नगरी आनंदाने दुमदुमली. महाराजा वासुदेवाच्या नेतृत्वाखालील नागरिकांनी देव विष्णू आणि त्यांच्या योद्ध्यांचे त्यांच्या तारणासाठी आभार मानून त्यांचा विजय साजरा केला. जय आणि विजय त्यांचे ध्येय पूर्ण करून स्वर्गीय क्षेत्रात परतले. ब्रह्मपुरीचे तारणहार म्हणून त्यांची नावे इतिहासाच्या इतिहासात कोरली गेली.